च्या या चित्रपटाविषयी जर बोलायला गेलं तर एक मुलगी मिसिंग आहे आणि तिची आई तिला शोधते आहे. आता ही कन्सेप्ट याच्या आधी ऑब्व्हियसली बॉलिवूडमध्ये आलेली आहे, त्याविषयी मी बोलणार नाही. कारण काही लोकांना रिमेक हा वर्ड काढला की मिरच्या लागतात. तर रिमेक हा वर्ड न घेता मी एवढंच सांगेल की यापूर्वी पण ॲक्च्युली मी पण म्हणणार आहे की नकल करणे में भी तो अक्कल चाहिए ना. ठीक आहे, अगर जर तुम्ही रिमेक बनवताय तोही तर सुंदर पाहिजे. तर मी इथं हे सांगेल की हा चांगला बनवला गेलेला रिमेक आहे. चांगला पैसा पण या चित्रपटावर खर्च झालेला आहे, यात वाद नाही. खूपच सुंदर तऱ्हेने हा चित्रपट बनवला. जे काम केलं आहे पूजाने, नाव विसरतो मी कधी कधीचं, पूजा सावंत ना आय थिंक, जबरदस्त. आणि फक्त एवढंच आहे, ह्या चित्रपट खूप घाईत रिलीज केलेला आहे. प्रीमियरमुळे ठीक आहे याचे शोज होते, पण बाकी ठिकाणी याचे शोज वगैरे इतके ऑड टायमिंगला आहे. आणि हा जास्त बस क्युरियस आपण यासाठीच असतो की त्या मुलीसोबत काय झालं आणि तिचा पुढे कोणी गायब केलं की खरंच असते मुलगी की नसते की तिला भास होता. या पूर्ण एक तऱ्हेने प्लॉट या चित्रपटावर इकडं तिकडं आहे. जो काय त्यांचा प्लॉट आहे, ॲक्च्युली चित्रपटाचं जे प्रेझेंटेशन आहे ते नक्कीच चांगलं आहे. सुंदर स्टोरी आहे, काम खूप सुंदर केलेलं आहे. स्पेशली ॲक्टविषयी जर बोलायला गेलं तर रिअलिस्टिक वाटतं सगळं. आणि तिची जी केअर आहे त्या मुलीसाठी, किंवा असं नाही वाटत कुठे की ॲक्टिंग चालली आहे, हे सगळं रिअलिस्टिक वाटतं. हे तिचं क्रेडिट आहे पूर्ण. चित्रपटाच्या स्टोरी टेलिंगविषयी जर बोलायला गेलं तर काही चित्रपट मी याआधी, आता मी पर्टिक्युलरली त्या चित्रपटाचं नाव नाही घेते, पण असे बघितलेले आहेत की सेम कथानक आहे ते ऑलमोस्ट. आणि क्लायमॅक्स पण मी सांगेल की काही वेगळा नाही आहे. पण हा चित्रपट तुम्ही सिरियसली जर तुम्ही बॉलिवूड वगैरेचे काही चित्रपट नसतीलही बघितलेले आणि तुमच्यासाठी एकदम नवा अनुभव असेल. हालाकी ट्रेलरविषयी मी जेव्हा ट्रेलरविषयी या बोललो होतो तेव्हाही मी या गोष्टीविषयी बोललेलो. पण बरेच लोक तेव्हा कमेंटमध्ये बोलत होते की नाही आम्ही तर नाही पाहिलेला असा चित्रपट. तर ज्यांना काहीच माहिती नाही या चित्रपटाविषयी, म्हणजे इट्स लाईक कोणत्या ओरिजिनल मूवी वगैरे पण तुम्ही नसेल बघितला तर नक्कीच बघा. मग तर तुमच्यासाठी पैसा वसूल आहे. आणि सिरियसली जबरदस्त काम केलं गेलेलं आहे. म्हणजे एक जे टेन्स्ड सिच्युएशन जी क्रिएट केली गेली आहे ते पण इतकं जबरदस्त वाटतं ना ते. म्हणजे आय ॲग्री की मराठी चित्रपट एकाहून एक जबरदस्त, यावर्षी खूप जबरदस्त चित्रपट चालले. तर त्यामुळे एकाहून एक चित्रपट येत आहे. त्यामुळे होतं काय की असं होतं की असा चित्रपटाला काही फायदा आहे का जो ऑलरेडी म्हणजे समजतं आहे ना. तर नक्कीच अर्थातच आहे. कारण जर हा चित्रपटाची स्टोरी जास्त लोकांपर्यंत नसेल गेलेली तर हा चित्रपट सक्सेसफुल होऊ शकतो. कारण ज्या पद्धतीने त्यांनी रायटिंग आहे या चित्रपटाचं, ऑब्व्हियसली एक टॉपिकच असं आहे की तुम्ही क्युरियस ऑटोमॅटिकली व्हाल की यार हे चाललं काय. आणि थोडासा बागी टूवाला अँगल ना, तुम्हाला मी म्हणतो काय की तुम्ही बघा फक्त. इट्स नॉट ओन्ली बागी टू, बॉलिवूडमध्ये पण याच्या आधी काही चित्रपट असे बनले जे तुम्हाला म्हणून तुम्ही त्याहून जास्त बेटर नाव घेऊ शकता. आय थिंक एक तब्बूचा पण चित्रपट होता असा. पण तुम्ही बघा यार, जर तुम्ही नसतील बघितलेला आणि तुमच्यासाठी हा नवीन असेल ना चित्रपट, म्हणजे पाहिलाच नाही आहे, तर मग ते यार मी तुम्हाला डायरेक्ट सजेशन देतो आहे की मिस नका करू. हा चित्रपट तुम्ही खरंच बघा, यू विल लव इट फॉर शुअर. आणि ॲक्टिंग रिअलिस्टिक आहे, सगळ्यांनी जबरदस्त काम केलं आहे. म्हणजे आणि मेन काय असतं की तुम्हाला जे सॅटिस्फॅक्शन कसलं मिळतं की ज्या पर्टिक्युलर व्यक्तीने काम केलं आहे ते कसं केलं आहे. तर खूप सुंदर काम केलं आहे यार. म्हणजे आणि मी फक्त एकाचं नाव नाही घेणार इथं, सर्वांचं नाव घेईल. जबरदस्त प्रेझेंटेशन मी सांगेल की आहे या चित्रपटाचं. रायटिंग पण खूप सुंदर आहे, प्रेझेंटेशन पण जबरदस्त आहे, स्टोरी टेलिंग, कॅरेक्टर डेव्हलपमेंटला आय थिंक खूप पुढे मी या चित्रपटाला म्हणेल. तर माझं तरी पर्टिक्युलरली मत आहे की तुम्ही हा चित्रपट मित्रांनो पाहायला पाहिजे. हां, आता या बाबतीत तुम्ही तर हा चित्रपट माझ्या तरी मते की
तुम्ही बघायला पाहिजे, एवढंच मी सांगेल. बॅकग्राऊंड म्युझिक जबरदस्त आहे, टेन्शनवाले सीन्स वगैरे मस्त पिक्चरायझेशन केलेलं आहे. कॅमेऱ्यावर थोडं बेटर होऊ शकत होतं. काही जे अंधारातले जे सीन्स आहे, अंधारातले म्हणण्यापेक्षा काही काही इवन दुपारचे जरी सीन्स असतील ना, तरी ते एक ब्लॅकिश शेड आहे रे काही काही ठिकाणी. काय माहिती का, मे बी नाही, म्हणजे ते मोठ्या स्क्रीनवर जाणवेल तुम्हाला. मी असं उगीच काही एक्स्ट्रा अतिशयोक्तीने बोलत आहे, तुम्हाला फील होईल ते. बाकी चित्रपट मस्त आहे. टेन्स सिच्युएशन ज्या पद्धतीने दाखवली गेलेली आहे, वरीड असतं पब्लिक, ते जे चालली ती सिच्युएशन सिरियस सिच्युएशन चालली आहे, आणि ऑब्व्हियसली अचानक असं गायब होणं एखादी व्यक्ती आणि तिचा शोध. आता पूर्ण चित्रपट मेन जो फोकस आहे तो याच गोष्टीवर आहे की ती पर्टिक्युलर व्यक्ती आता तिला मिळेल की नाही, बस. हां, बट तेच ज्या पद्धतीने क्रिएट केले गेलेलं ना, तुम्हाला मजा येईल. सो मी या चित्रपटाला 5मधून, कारण रिपिटेशन आहे ना यार, सो 3 रेटिंग देईल ऑब्व्हियसली. मी आहे यार, मला असं, मी इवन हिंदी रिमेक पण जर कधी कोणता बनतो तर मी त्याला असं खूप जास्त रेटिंग नाही देत, असं माझं मत आहे. तर पण यार ठीक आहे यार, बघा तुम्ही. आणि जर ओरिजिनल ऑब्व्हियसली तुम्ही नसेलच बघितलं तर तुम्ही डेफिनेटली रेटिंग्सला ॲग्री नाही कराल. तुम्ही म्हणाल यार कमीत कमी 4 द्यायला पाहिजे होतं. पण आता ॲक्च्युली मला माहिती आहे या चित्रपटाची स्टोरी वगैरे आणि प्रेझेंटेशन सगळं प्रेडिक्टेबल आहे यार, म्हणून बाकी काही नाही. तुमच्यासाठी जर नवीन चित्रपट असेल, हा नो डाऊट ॲट ऑल, तुम्ही ऑब्व्हियसली जास्त रेटिंग द्याल, यात काहीच वाद नाही. कारण चित्रपट आहे जबरदस्त. आणि जर तुम्ही पाहिलेच नसतील यार ज्या चित्रपटांची मी नावं घेतो आहे बॉलिवूडच्या, तर यार तुम्ही डेफिनेटली, म्हणजे हा प्रश्नच नाही आहे मग पाहायला पाहिजे का नाही, तुम्ही बघाच डायरेक्ट, माझं मत आहे. बाकी तुम्ही आपलं ओपिनियन द्या, तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला जर बघितला असेल तर. आणि बाकी तर आपण बोलूच बाकी गोष्टींविषयी, बाकी चित्रपटांविषयी वगैरे. बस सुंदर काम केलं आहे यार तिने, खूपच सुंदर काम केलं आहे. म्हणजे एक्सपेक्टेशन्सपेक्षाही बेटर काम केलेलं आहे. ऑब्व्हियसली ती काम चांगलं करते, असं नाही की एक्सपेक्टेशनपेक्षा बेटर म्हणजे मी असं बोलतो आहे की ती चांगलं काम नाही करत, नाही, खरंच चांगलं काम केलं आहे. आणि सर्वांनी काम, अशोक समर्थ नाव आहे ना तसं, मी नाव विसरतो यार कधी कधी. हां, त्याने पण सुंदर काम केले, जबरदस्त काम केले. त्याचे डायलॉग डिलिव्हरी जबरदस्त, त्याला डायलॉग्स, दमदार डायलॉग दिले गेलेत. आणि त्यांचं जे पोलिसांचं एक तऱ्हेने इन्व्हेस्टिगेशन आहे ते खरंच बरोबर चाललं असतं का नाही, आहे काही सिक्रेट्स, तर तुम्ही बघा, असं माझं पर्टिक्युलरली मत आहे. बाकी ठीक आहे, 5मधून 3 रेटिंग मी या चित्रपटाला देतो आहे. आणि एन्जॉय यार, शेअर करा व्हिडिओ.